नमस्कार, माझं तमाम माता भगिनीच्या लाडक्या बहिणीच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर. 14 एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती पाहू शकता. बघा, एप्रिलच्या हप्त्याची महत्त्वाची माहिती. ज्या पैसे तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी, लाडक्या बहिणीसाठी. 14 एप्रिलची सर्वात महत्त्वाची बातमी. बघा, एप्रिलच्या हप्त्याची वाटपा संदर्भातली बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एप्रिलच्या हप्त्याला आता सुरुवात होणार आहे, कारण एप्रिल महिन्याला आता सुरुवात झाली आहे. एप्रिल महिना उजाडला आहे. आज 14 एप्रिल आहे आणि आजपासून एप्रिलच्या हप्त्याला सुरुवात होणार आहे. तर बघा, एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच पाहू शकता 2100 रुपये कधी वाटप होतील याची माहिती पाहणार आहोत आणि 1500 रुपये याची पण माहिती पाहणार आहोत. आणि नेहमीच आपण पाहिले असेल, लाडकी बहीण योजनेचा जेव्हा केव्हाही हप्ता आलेला आहे तर तेव्हा तो हप्ता तुम्हाला एक तर सकाळी वाटप होतो किंवा मग संध्याकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे 3 ते 4 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत. कधी येणार आहे, तुम्हाला एप्रिलचा हप्ता सुरुवात कधी होणार आहे याविषयी माहिती पाहत आहोत. त्याच्या अगोदर माझ्यासाठी तमाम माता भगिनीच्या माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला पण सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची छोट्याही छोटी आणि मोठ्याची मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. जबरदस्त अपडेट आपण पाहत आहोत. नेहमी संपूर्ण माहिती आपण पाहतो. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहतो. लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एप्रिलच्या हप्त्याला सुरुवात होणार आहे, तर त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहू शकता. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. ही रक्कम वाढून 21 रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. बघा, महायुती सरकारने सांगितले होते, आमचं जर सरकार पुन्हा आलं तर आम्ही 2100 रुपये देऊ अशा पद्धतीने आश्वासन महायुती सरकारने दिलेले होते. तर आता ही 21 रुपयाची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे. पण 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा 2100 रुपये पाहिजे म्हणून. बघा, सुरुवातीला सांगतोय, सर्वात अगोदर जर तुम्हाला कुठलीही वस्तू हवी असेल तर आपण अगोदर मागणी करतो तरच ती आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने जर तुम्ही 21 रुपये हवे असतील तर तुम्हाला अगोदर सरकारकडे 21 रुपयाची मागणी करावी लागेल, तर तुमची मागणी पूर्ण होईल. ही मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कमेंट वाढवा 2100 रुपये, कमेंट करा 21 रुपये पाहिजे म्हणून. सर्वांनी जोरदार मागणी असायला पाहिजे, कारण जर तुमची मागणी असेल तरच मागणी पूर्ण होणार आहे. तर बघा, 1500 रुपयाची वाढ करून 2100 रुपये देण्याचे सरकारने सांगितले होते, पण अजूनपर्यंत वाढ झाली नाही. पण तुमची मागणी हे जोरदार असायला पाहिजे. आता तुमची पुढची अपडेट पहा, जोरदार आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात 21 रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. उलट योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी होत असून निकषात न बसणाऱ्या महिलांना पात्र करण्यात येत आहे. तुम्हाला मी सांगितलं आहे, मार्च महिन्यात अधिवेशन होतं आणि 10 मार्चचा अर्थसंकल्प सादर झाला, तरी देखील अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा 2100 रुपयाची संदर्भात झाली नाही. त्यामुळे जर आपण पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांना विचारता करण्यात आली, लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी होतील, तर त्यांनी सांगितले, जेव्हा राज्याची परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस आम्ही स्वतः घोषणा करू. आणि घोषणा झाली की आम्ही पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये देण्यात येईल. त्यामुळे 2100 रुपये जे काही घोषणा आहे ती झाल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे. सध्या ते कोणती घोषणा झालेली नाही आहे म्हणून 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीयेत. पण तुमची मागणी ही असायला पाहिजे. उलट योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी होत असून निकषात न बसणाऱ्या महिलांना पात्र ठरण्यात येत आहे. बघा, ज्या महिला निकषात बसत नाही त्या महिलांना पात्र करत आहेत. निकष कोणकोणते? एक तर तुमच्याकडे 4 चाकी वाहन नको आहेत. दुसरं बघा, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसायला पाहिजे. तिसरं म्हणजे तुम्ही 2 किंवा 3 योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे. एकच योजनेचा लाभ घेत असायला पाहिजे. अशा पद्धतीने लाभ देत आहेत. सगळ्या महिलांना लाभ न देता निकषात न बसणाऱ्या महिलांना पात्र ठरवण्यात येत आहे. तसेच योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली नसल्याने विरोधकांनी ही योजना लवकर बंद होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या मनात संभ्रम आहे. आता एप्रिल महिना उजाडला असून या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार अशा प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात आहे. या एप्रिल महिन्याचा
हप्त्याबद्दल नवी अपडेट समोर आली आहे। बघा एप्रिलचा जो हप्ता आहे तर एप्रिलच्या हप्त्या संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे। काय अपडेट आहे तुम्ही पाहू शकता। बघा एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार, आता सर्व महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। ज्या महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांनी कमेंट करा। आता एप्रिलच्या हप्त्या संदर्भात नवी अपडेट समोर आली आहे। आता सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्वाची बातमी अपडेट समोर आली आहे। एप्रिलच्या हप्त्यापासून हप्त्या संदर्भात महत्वाची माहिती आपण पाहत आहोत। बघा सर्वात महत्वाची बातमी, लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत एकूण 9 हप्त्याचे एकूण 13,500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। बघा 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे। त्या अगोदर मार्च पर्यंत म्हणजे मार्च मध्ये तुम्हाला हप्ते मिळाले होते 3,000 रुपये। ते 3,000 रुपये सर्वांना आले आहेत का? ज्या महिलांना 3,000 रुपये आले त्यांनी कमेंट करून सांगा 3,000 रुपये सर्वांना आले होते का? आणि ज्या महिलांना आले नाही त्यांनी समजून जा तुमचा अर्ज अपात्र झालेला आहे। तुम्हाला यामध्ये कुठलेही पैसे मिळणार नाही। सोबतच यामध्ये तुम्हाला जे काही पैसे मिळालेले असतील ते पैसे तुमचे वसूल होणार, ते पैसे परत घेतल्या जाणार नाही। सगळ्यांनी लक्षात घ्या। आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे। एप्रिल महिना आता सुरुवात झालेला आहे, पण एप्रिल महिन्याचा हप्ता कधी खात्यात जमा होणार याबाबत अद्याप कोणती अधिकृत घोषणा झाली नाही। बघा अधिकृत माहिती म्हणजे ऑफिशियल माहिती अजून आली नाही आहे, अजून तरी माहिती आली नाही आहे, पण अधिकृत माहिती आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळेल। म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला नमस्कार।